मगाशी होतो नाही इकडं चाललो इकडं कसं डेंजर दिसते रे बाबा. त्याला श्रीलंकेला घेऊन गेला. सीताहरण बुधवारी झालेले आहे म्हणून हिंदू धर्मात बुधवारी मुलगी सुनी सासरी जात नाही. बरोबर आता इथं झालं आणि आम्ही चाललोय नाशिकमध्ये वनवास काढायला आले ना चतुर्मासाचे 4 महिने इथं कुट्या बनवून राहिले. बरं या कुट्यात ना एवढा जो परिसर होता एवढा जो डिस्टन्स होता एवढीच पंच. नमस्कार मित्रांनो, मी नागेश माळी. स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन आहे सध्या नाशिकमध्ये. आणि नाशिकमध्ये स्टँडवर आहे आणि माझी सगळी एस टी स्टँड आहे. तर आणि जी आप लागल्या तर आम्ही चालू पंचवटीला आणि आलतो दुपारी 1 वाजता 1 वाजता एवढी थांबली आणि आत्ता लागल्या गाडी. आत्ता म्हणजे अजून पण 10 मिनटं म्हणतात. आणि जी आमच्याकडे बस लागल्या ही लोकल बस आहे काय म्हणते इथं. तर ह्यातली कुठली एक लागणार आहे मग तिला लागली का आपल्याला जायचं आहे बघू काय होते. तर विषय काय झाला, एस टीने जाणार होतो आणि एस टी काय भेटली नाही. म्हणजे एस टी भेटली पण काय लय वेळ सांगायला अजून त्रास म्हणले. रिक्षा लागला होता चालला आहे. मग आता बसली रिक्षा तर ही रिक्षा आहे आणि ती एस टी स्टँड काय यायला 1 तास 2 तास म्हटले. आणि एस टीला पण तिकीट तेवढं आहे म्हणते रिक्षाला पण तेवढं आहे काय असेल कमी जास्त चालली रिक्षाने बघून. तर फायनली आपण आली पंचवटीमध्ये आणि पंचवटीमध्ये सध्या आहे गोदावरी गंगावरी मंदिर दाखवतो. तर हे मंदिर आहे आणि जो कुंभमेळा भरतोय ना ते इथंच भरते. मग असली गर्दी आहे इथं वाईट ही सगळी गर्दी आहे. अजून इकडं बरंच काय बघण्यासारखं देवगी आहे इथं. आणि हे मंदिर आहे ते गोदावरी आणि सगळं इथं कुंभमेळा होतं इथं बघा आवश्यक काय भरते मग. आणि फक्त अजून जायचं आहे आम्हाला. ए अभी आया तर आता चालू बघायचं आणि मी पण आंघोळ करायचं. आंघोळ करून बघायचं कसं काय होतं ते. तर आपल्या संग अजून घालता माणूस तिकडून आहे गेला कोणाच तो आहे त्यातून होय. त्याकडनं जाऊया काय पलीकड त्याकडनं जाऊया पलीकड हे घेतो. तर गंगा गोदावरी मंदिर हे आत नाही आणि हे अति प्राचीन गंगा गोदावरी मंदिर म्हणजे ऐतिहासिक काळातलं त्याला तकडे चाललो. स्वस्ती पाणी असतं गाव तर आता आम्ही चाललोय कुंभमेळ्याच्या अगदी समोर. कुठलं मंदिर आहे माहीत नाही पण अगदी ही मूर्ती पाहून म्हणजे त्यांच्या हाताची त्यांनी यायच्या आधीपासून स्वयंमूर्ती त्याच्यानंतर मंदिरचे बांधलं जाते 16 वर्षापासून 21 वर्ष पाण्यात पुराच्या पाण्यात याच्या वरतून पुराचं पाणी टाकायचं पण तरी अजून त्या मंदिराला काहीच झालेलं नाही. अशा शिस्तीने मंदिर कापलेलं आता आम्ही चाललो कपिलेश्वर मंदिर इकडे चाललो इथे वरती आहे प्रभू श्रीराम कपिलेश्वर महादेव हे जागा ते नाही
नाही नाही ते वरती अजून. कपालेश्वर मंदिर चालले. हां डोळेराम काळाराम चिट्टा गुप्पा मंदिराकडे जाणं माझं. हां आता आपल्याला बाहेर इथं इकडे जागा जाते मग खाली. चला काय तर 10 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि चालली तिकडं जाऊन आणि आज वरती जायचं. चला जाऊया तिकडं. तर गोरेराम मंदिर इथं काय. चला आम्हाला वेळ झाला आहे त्यामुळे आम्ही वरती चालले अजून पण. हेच ते काळा मंदिर आज बघा कसं आहे. आणि त्या साईडला श्रीराम उद्यान आहे. चला डायरेक्ट आज आहे. आम्ही चालू आता हे पंचवटीचे 5 वृक्ष म्हणजे जे नाव पंचवटी पडले ना त्या ठिकाणी ते 5 वडाई झाड आहेत त्या ठिकाणी चालू. हां तर आता आले ते. आणि पहिले झाड हे पंचवटीमधले 5 झाडं याला हे पहिलं झाड, दुसरं झाड आणि हे ते तिसरं झाड. जुनी पूर्ण गाडी हेच. हां 1 2 3 4 5 वृक्ष. चला तरी सीता गुफा होती आणि इथं सीता म्हणजे इथं आत गेलती म्हणजे आत जाऊन हे गेलती. इथं आज म्हटलं पण इथे गर्दी जास्त आहे. आम्हाला जायचं आहे वरती तपोवनला त्यामुळे इथं जाऊ शकत नाही. आधी वरती जाऊन येऊ आणि मग बघू. चला आता इथं झालं आणि आम्ही चालू तपोवनला वरती. आणि बघायचं मी आता वाजले 6 एका तासात सगळं आवरायचं. येताना लवकर यायला पाहिजे. लय वेळ झाला यायला. कंटिन्यू एवढं काय मंदिरचं काम चालू आहे. हा विषय
तू आता इथेच राहणार का तू? हां, मी आता इथून त्र्यंबकेश्वरला जाणार. हां, हॉस्टेल वगैरे घ्यायचं नाही, घ्यायचं रूम वगैरे घ्यायचं भाडं घेतलेली आहे का? हां लपवूनला 40 किलोमीटर आहे मग. चला काय झाले गप्पा मारतोय सगळे सगळे. ते 45 सीटा उतरवायचे नाही, तुम्ही शिव्या द्यायच्या नाही. कारण काय म्हणा शिव्या द्यायच्या का ते तुम्हाला देऊन सीटा घेऊन पळायच्या. ज्या टायमाला राम नाशिकमध्ये वनवास काढायला आले ना, चतुर्मासाचे 4 महिने इथं कुट्या बनवून राहिले. बरं. या कुट्यातनं समोरचा जो पूल आहे हां त्याच्या खाली लक्ष्मण रेषा ओढलेली आहे. हा. जाताना आपण पाहणार आहे बरं. राम भगवान चरण पादुकेचं दर्शन करा. फोटो मंदिराचे तुम्ही 100 काढा, 500 काढा, बरं. त्याचा फरक नाही. पाहते हां. इथे लक्ष्मणाने रेषा ओढलेली. हो. ही पहिले अग्निरेषा होती. हो. त्या टायमाला रावणाने सीतेला उतरला, बरं. तिच्या पायाच्या स्पर्शाने हे पाणी झालं. त्रेतायुगात अग्निरेषा, कलियुगात जलरेषा. बरं. या समोर ही हनुमानाची मूर्ती 11.5 फुटी मारली. इथे पांडवांनी तपस्या केली. हे गाववरती का? इथे समोर 11.5 फुटी मारली. इथे पांडवांनी तपस्या केली. बरं. स्वयंभू मूर्ती 5,500 वर्षापूर्वी दर्शन केली. त्याला श्रीलंकेला घेऊन गेला. सीताहरण हे बुधवारी झालेले आहे, म्हणून हिंदू धर्मात बुधवारी मुलगी सुनी सासरी जात नाही. बरोबर. हां, हे समोर माझं मंदिराचं काम चालू, मूर्त्या पुढे ठेवलेले आहे. आता हा चालू आहे कलियुग. कलियुग चालू आहे. आता हे त्रेतायुगला म्हणजे आता कमीत कमी म्हणजे 4 युग 4 युग येऊन गेले बरोबर. पलटून गेले. आता 4 युगात म्हणजे फरक किती पडला. युगाला काय चालू राहिले. आता पॅन्ट शर्ट पहिले कौलाचे मातीचे घर होते, आता काचचे घर झाले. हो. आता काकाचे घर झाले. आता पहिले एका म्हाताऱ्याला 8 पोरं होते. 8 पोरांचे 8 पोरांच्या 8 बायका, प्रत्येकाला 2-2 पोरं. हो. हां, रामसुंदर एवढा जो परिसर होता, एवढा जो डिस्टन्स होता, एवढीच पंचवटी. आता पंचवटी म्हटलं, आता पंचवटी 15 किलोमीटरपर्यंत गेली. सरासरी आता नदीची साईड पूर्ण पंचवटी झाली आणि नदीची ती साईड नाशिक झालेली. तसा पंचवटी म्हटलं तर माणूस फक्त तिथं सीताहरण झालेले आहे. तिथून तर गोदावरी नदीपर्यंतच फिरायचा पंचवटी. बरं. आता संपूर्ण झालं का? आता ही 15 किलोमीटरपर्यंतचा परिवार झालेला आहे. लक्ष्मीनारायणचं सर्वात मोठं मंदिर. हा, कुंभमेळ्यात जेवढे पण साधू महात्मा लोक आहेत त्यांचा औषध पाण्याचा जो काही खर्च आहे या मंदिराचे ट्रस्टी पूर्ण करतात. कुंभमेळे एकदा कुंभमेळा भरतो. ते आता कधी कुंभमेळा आता 4 ठिकाणी भरतो. हरिद्वार, इलाहाबाद, उज्जैन आणि नाशिक. बरं. आंघोळीला पंचवटी देतात, त्याला शाही स्नान म्हणतात. याची साफसफाई होती, नळ लाईट, संडास बाथरूम याच्यात फिट होतं. बरं. 2015ला आला, 2027ला होता. आता का किती दिवस असतो? हा खरा कुंभ हा 1 महिन्यासाठी असतो. 4 साईज बरं. महात्मांचे 4 साईज 1 महिन्यासाठी राहतो. बाकी इतर साधू वगैरे 6 महिन्यासाठी, 8 महिन्यासाठी.
त्याने तपस्या केली रावणाचा मुलगा मेघनाथ त्याला मारण्यासाठी, बर म्हणून जागेला नाव पडलं तपोवन. तपोवनचं सर्वात पहिले नाव दंडकारण्य. आतमध्ये जायचं दोन्ही जन्मभूमी अयोध्या, वनवास भूमी नाशिक, अजून श्रीलंका युद्धभूमी. ते नाक कोणाचं कापलं ते? ब्रह्म विष्णू महेश त्याला पाप पुण्याचं कुंड म्हणतात. त्याच्याच बाजूला सीता माताची आंघोळीची जागा, त्याच बाजूला सीता माताने अग्निप्रवेश केला अग्निकुंड. शूर्पणखेचं नागकांत आपल्या जागेन कपिल मुनींनी तपस्या केली. तपस्या केली नाही लागेल नाव पडलं झालं ते नाग कापले जागेचं नाव पडलं नाशिक. नाशिकचं सर्वात पहिले नाव पद्मानगर. आतमध्ये नाही जायचं, पाची दर्शन करून इकडे चला इथून जायचं ना. चालली त्यासाठी तर काय आहे म्हणे. आणि जे 5 कुंड होते ते कुंड देऊन 5 ते का नो सिद्ध तीन कुंड आहे. नमस्कार त्याला काही करू आपण विचार करतो हे मेन जागा घ्यायचा. जय श्रीराम. जय श्रीराम. सर्व धर्म म्हणजे बघूया आज काय कसं आहे काय. पहिल्यांदा आल्यामुळे काय एवढे कळत नाही आपल्याला.
आमचं आता सगळं झाले आणि आता आम्ही चाललो त्र्यंबकेश्वरला तुझा मुक्काम करायचं आहे. तर सकाळी 11 वाजता आलतो आणि आता 6 वाजले. त्याच्यामध्ये चालले आमची बस आहे ना. चला जावे. मी चोपनवरून आले आणि आता आलो आहे निपाणी बस स्टँडवर, म्हणजे बस स्टँड समोर आहे त्याचं. आणि या स्टॉपवर थांबलो आणि आता मला जायचं त्र्यंबकेश्वरला. ती एस्टिमेट लागत्या जाऊन तर बघायचं, जाऊन मुक्काम करायचं आहे. 8 वाजले तर बघू कसं काय होते ते. आणि उद्या ते काय असेल मग जायचं घरला. व्हिडिओ कंटिन्यू करा तर गेलो भेटू. मग तिथून आलो आता इथं मेळा बस स्टँड आहे. बस स्टँड कायच आहे आणि इथून त्र्यंबकेश्वरला बस लागते पण कळलं. जाऊन ते विचारायचं बघायचं कुठं आहे त्र्यंबकेश्वर. 5 मिनिटाला बसायला सांगितलं. बघूया चौकशी करू. चला बघू काय 40 गाव